थायरॉइड आणि प्राणायाम. थायरॉइडमध्ये कुठले प्राणायाम करायला हवे, तर यामध्ये ओंकार, भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे जे 3 प्राणायाम आहेत, तर हे बेसिकली करणं गरजेचं असतं. हे डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं. तर ह्यामध्ये भ्रामरी का करावी? भ्रामरी करताना जे काय आपण ओंकारचं गुंजन करतो त्याचे व्हायब्रेशन जे आहे, जी मेन ग्रंथी सांगितली आहे आपल्या शरीरामध्ये पिट्युटरी, तर त्यावर ह्याचा कंट्रोल येतो आणि ह्यावर कंट्रोल झाल्यामुळे जी काय थायरॉइडची जे काय सिक्रिशन आहे, T3चं जे काय सिक्रिशन होतं, तर ते कंट्रोलमध्ये होतं आणि नॅचरली थायरॉइड कमी यायला मदत होते. ओंकार का करावा? तर ओंकार करताना बेसिकली जर आपण म्हटलं तर यामध्ये जे काय षटचक्र सांगितले आहेत, तर ते ॲक्टिवेट होतात. आणि दुसरं असं की जी काय वेगस नर्व सांगितलेली आहे, तर ओंकार करताना वेगस नर्व ही जी आहे त्यावरही काम होत असतं. तर ही जी वेगस नर्व आहे, ही 1/3 जी काय सिस्टीम आहे आपल्या शरीरातली, त्यावरती काम करत असते आणि थायरॉइड आपला हा कंट्रोलमध्ये यायला मदत होते. अनुलोम विलोम हा जो आहे, तर यामुळे कंट्रोल ब्रिदिंग हे होत असतं आणि ऑक्सिजन लेवल जी आहे आपल्या शरीरातली कंट्रोल ब्रिदिंगमध्ये, तर ही वाढत असते आणि नॅचरली एनर्जेटिक ह्या पेशंटला फील होतं आणि थायरॉइड कमी यायला मदत होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.